नमस्कार. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक आहेत. मुंबईत आंदोलन करण्यासाठी ते निघाले आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी ते हैदराबाद गॅझेट, मुंबई गॅझेट तसेच सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी करत आहेत. यामध्ये मराठा समाजाची कुणबी म्हणून नोंद असल्याचा युक्तिवाद करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या हैदराबाद, मुंबई, सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी निरर्थक असल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे. या तिन्ही गॅझेटमध्ये तत्कालीन समाजामध्ये विविध जातींच्या आकडेवारीची माहिती आहे. वैयक्तिक माहिती नसताना निव्वळ गॅझेटच्या आधारावर सरसकट आरक्षण देता येणार नाही असा निष्कर्ष मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे या समितीने काढला आहे. शिंदे समितीने तिन्ही गॅझेटमध्ये मराठा कुणबी समाजाची वैयक्तिक नोंद नसताना ते लागू कसे करता येईल या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ते छत्रपती संभाजीनगरला देखील गेले होते. त्यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चेसाठी वेळ देखील मागितला होता, परंतु जरांगे पाटील हे समितीला भेटले नाहीत. समितीने हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करण्यासाठी तेलंगणाचा दौरा केला होता. कागदपत्रे स्कॅन करून तेथील सरकारने समितीला ती कागदपत्रे दिली होती. मात्र तेथील गॅझेटमध्ये आणि कागदपत्रांमध्ये वैयक्तिक माहिती आढळली नाही. दरम्यान या तिन्ही गॅझेटचा अभ्यास सुरू असल्याची माहिती मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय की शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. हैदराबाद गॅझेट संदर्भातील अहवाल सादर व्हावा असाच सरकारचा प्रयत्न आहे. ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, त्यामुळे कोणावर अन्याय व्हायला नको. त्यामुळे शिंदे समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असं त्यांनी म्हटलंय. यावरच आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडून काय प्रत्युत्तर येते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.